नमस्कार. मागच्या भागात आपण चंद्रकुंडली आणि लग्नकुंडली यातील फरक पाहिला. आज आपण लग्नकुंडलीतील 12 स्थानावरून आपल्याला काय भविष्य सांगता येते याचा अभ्यास करूया, किंवा या 12 घरावरून आपल्याला काय काय समजतं ते पाहूया. आता इथं ही निसर्ग कुंडली आहे म्हणून इथं एक आकडा आहे, पण आपल्या जन्मतारखेवरून जन्म ठिकाण आणि वेळेनुसार जी कुंडली येते तिथं हा आकडा वेगळा असतो. त्यालाच आपण लग्नकुंडली म्हणतो. म्हणजे कुणाचा 2 येईल, कुणाचा 4 येईल, कुणाचा 8 येईल, कुणाचा 10 येईल. इथला आकडा ही त्या आकड्यावरून त्या माणसाची किंवा त्या जातकाची लग्नकुंडली होते. ही झाली आत्ताची निसर्ग कुंडली. प्रत्येक घरावरून आपल्याला काय काय भविष्य कळू शकतं हे आपण आता बघूया. पहिलं स्थान म्हणजे स्वतः, म्हणजे आपण आपल्याबद्दलची माहिती कळते. 2 धनस्थान, ह्याच्यात आपल्याला किती पैसा मिळणार हे कळतं. 3 तिसरं घर किंवा 3 आकडा हे पराक्रम स्थान, आपण काय करू शकतो. 4 सुख, कुठली कुठली सुख या स्थानावरून आपल्याला मिळतील ते कळतं. 5 सुत म्हणजे पुत्र पुत्री हे आपल्याला कळतं. 6 शत्रू, आपल्याला कोण कोण शत्रू आहे, आणि इथं रोग पण आहेत, रोग पण शत्रूच असतो ना आपला. जोडीदार, इथं 8 आकड्यामध्ये मृत्यू म्हणजे मृत्यू नव्हे पण मृत्यूसम यातना. 9 भाग्य, 10 कर्म म्हणजे नोकरी किंवा काम आपलं. 11 लाभ, काय काय आयुष्यात मिळू शकतं, आणि 12 म्हणजे व्यय. आता ह्या कुंडलीवरून आपल्याला धन, स्वतःबद्दल, पराक्रम हे कळलं, पण ह्याच्याहून अजून काय काय कळू शकतं हे आपण पुढच्या भागात बघूया. नमस्कार.